मैत्रिणी नमस्कार. चला आपल्याला गायमुख जैन मंदिरातील गायमुखाची आणि वरचे दर्शन घ्यायचे आहे. ते पहा मंदिर छोटे छोटे कसे छान आहेत. एक मोठं लहान 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 सगळे मंदिर, परत काहीतरी वेगळे डिझाईन, परत मंदिर, परत छोटे छोटे मंदिर. आपण काही इतक्या उंच टेकडीवर जाऊ शकत नाही, वेळ कमी आपल्याकडे. वेळ भक्कम असतं तर गेलो पण नसतो. पण पाहून घ्या आमच्या बरोबर तुम्ही, आणि ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लवकर लवकर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि काय वाटतंय तुम्हाला त्यात या मंदिराबद्दल तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही पण नवीन बोलतो ताईच्या चॅनलला भेट घेतली. चला ते आपण काहीतरी दाखवून घेऊ, नवीन नवीन गायमुखाचे. तुम्हाला गायमुख दाखवतो आम्ही. तुम्हाला गायमुख दाखवतो. त्या पुरला की हे गायमुख आहे तिथं. चला हे पहा किती सुंदर आहे ते पहा गायमुख. आणि आणि इथं कारंजेत मैत्रिणी, हे कारंजे सोडलेले ते गायमुखाचे गायमुख आहे खाली. तिथं कारंजेत पहा. इथं रात्री एवढं सीन चांगलं असते म्हणून पाहण्यासारखे मंदिराची आम्ही सुरुवात दुपारी 2 वाजता पाहता. आणि आमची गाडीच खराब झाल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला. आणि वेळ मिळाला तर त्या वेळेच सोनं करा म्हणलं. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला मैत्रिणी. छोटा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर तुमची कमेंट नक्की कळवा मैत्रिणी. गोशाला तिकडे लांब आहे आणि उन्हामध्ये जाणं काही उन्हामध्ये जाणं शक्यच नाही. 44 डिग्री तापमान आहे मैत्रिणी. आता मी लिंबाच्या झाडाखाली उभं राहून तुम्हाला गोशाला दाखवते. ती झेंडे दिसतात का तिथं गोशाला आहे ते काय. तिथं नाव पण आहे गोशाला आणि गायचं चित्र पण तिथे. आणि हे पहा मागचा शीन. तुम्हाला मागचा शीन दाखवू शकते कारण झाड आहेत पहा. थंड आहे वातावरण झाडाखाली सावली असल्यामुळं. आणि मैत्रिणी हे राजस्थानला सगळी अशी रेती छान आहे ना, पांढरी शुभ्र रेती आहे. तुम्हाला दाखवू का रेती कशी इथली. ही पहा मैत्रिणी, ही रेती पहा मैत्रिणी. ही कशी रेती, ही लाल कलर ही रेती एकदम पांढरी मैत्रिणी. आणि त्या डोंगरावर पहा तुम्हाला बुरुज काहीतरी नवीन दिसतंय. दाखवते. मलाच काय अजून समजलं नाही ते काय. पांढरं पांढरी माती. पांढऱ्या मातीचाच बुरुज आहे मैत्रिणी. होते दिसते का तुम्हाला. ते बाजूला समोर दिसते पांढऱ्या मातीचा बुरुज आहे. ते दिसला का पांढऱ्या मातीचा बुरुज. पूर्ण पांढरी माती ती. आणि इकडचा पहा नजारा. मी छोटा प्रयत्न केला मैत्रिणी. माझी व्हिडिओ पूर्ण पाहा. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण इकडे रांगोळी बनवतोच ना, आपण रांगोळी काढतो नारा पुढे. तर ही पहा पांढरी चमकी मातीची खडीत पाहे. त्याला शिरगोळा म्हणतात. शिरगोळा दगड शिरगोळा आहे मैत्रिणी. हे एवढं वातावरण छान आहे ना मैत्रिणी. खरंच खूप सुंदर आहे असं लगे.